Good morning. In integration, we will see some more problems on trigonometric functions. In exercise 3.2a, integral cos 3x minus cos 4x upon sin 3x plus sin 4x dx is equal to वरती वापरायचा cos c minus cos d चा फॉर्म्युला minus 2 sin c plus d upon 2 3x plus 4x upon 2 sin c minus d upon 2 3x minus 4x upon 2 upon sin c plus sin d चा 2 sin c plus d upon 2 cos c minus d upon 2 that will be equal to integral sin 7x upon 2 into sin हा 2 कॅन्सल झाला हे मायनस चिन्ह मायनस एक्स अपॉन 2 अपॉन साइन 7x अपॉन 2 कॉस मायनस एक्स अपॉन 2 dx साइन साइन कॅन्सल झाला साइन ऑफ मायनस थिटा मायनस साइन थिटा येईल म्हणजे साइन एक्स अपॉन 2 अपॉन कॉस ऑफ मायनस थिटा साइन ऑफ मायनस थिटा मायनस साइन थिटा मग हे मायनस चिन्ह मायनस ऑफ मायनस प्लस झालं कॉस ऑफ मायनस थिटा कॉस थिटा म्हणजे कॉस एक्स बाय 2 dx आता साइन अपॉन कॉस टॅन येतो टॅन एक्स बाय 2 dx मग टॅनचं इंटिग्रल येतं लॉग ऑफ sec x by 2 upon x चा कोएफिशिएंट 1 by 2 plus c that will be equal to 2 log of sec x by 2 plus c where c is constant of integral. See again integral cos 3x minus cos 4x upon sin 3x plus sin 4x वरती वापरायचा cos c minus cos d चा फॉर्म्युला cos c minus cos d चा फॉर्म्युला minus 2 sin of c plus d upon 2 म्हणजे 3x plus 4x upon 2 sin of c minus d upon 2 3x minus 4x upon 2 खाली वापरायचा sin c plus sin d चा फॉर्म्युला तो येतो 2 sin of 3x plus 4x upon 2 म्हणजे sin c plus d upon 2 cos of c minus d upon 2 म्हणजे 3x minus 4x upon 2 2 cancel minus sin 7x upon 2 sin minus x upon 2 खाली sin 7x upon 2 cos minus x upon 2 sin 7x upon 2 sin 7x upon 2 cancel साइन ऑफ मायनस थिटा मायनस साइन थिटा येईल मग हे मायनस चिन्ह इथं आलं मायनस ऑफ मायनस प्लस म्हणजे साइन एक्स बाय 2 खाली कॉस ऑफ मायनस थिटा कॉस थिटा येतं मग हे काय येतं कॉस एक्स बाय 2 साइन अपॉन कॉस टॅन एक्स बाय 2 टॅनचं इंटिग्रल येतं लॉग ऑफ सेक एक्स बाय 2 आणि ए ने म्हणजे एक्स चा कोएफिशिएंट आहे 1 बाय 2 त्याने डिवाइड केलं प्लस सी 1 by 2 वरती आला 2 log of sec x by 2 plus c next one integral cos x upon sin x minus a
dx इज इक्वल टू इंटिग्रल कॉस डिनॉमिनेटरला जो अँगल आहे तो ऍडजस्ट करायचा एक्स मायनस ए प्लस ए अपॉन साइन एक्स मायनस ए dx इज इक्वल टू पहिली स्टेप पहा डिनॉमिनेटरला साइन ऑफ एक्स मायनस ए वरती एक्स मायनस ए केलं म्हणून प्लस ए कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला आता हा ए घ्यायचा आहे एक्स मायनस ए हा ए घ्यायचा आहे आणि हा बी घ्यायचा आहे कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी अपॉन साइन एक्स प्लस ए सॉरी एक्स मायनस ए डीएक्स इथे आपल्याला वापरायचं आहे फर्स्ट स्टेपला मायनस ए प्लस ए ची ऍडजस्टमेंट करून घेतली त्याच्यानंतर हा पूर्ण ए आणि हा बी कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला आहे कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी मग कॉस ऑफ एक्स मायनस ए कॉस ए मायनस साइन ऑफ एक्स मायनस ए साइन ए सेपरेशन केलं इंटिग्रल कॉस एक्स मायनस ए कॉस ए अपॉन साइन एक्स मायनस ए माइनस साइन एक्स माइनस ए साइन ए अपॉन साइन एक्स माइनस ए that will be equal to cos upon sin cot x minus a into cos a minus sin x minus a cancel sin a राहिला dx आता विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेट करतोय म्हणजे ए कॉन्स्टंट आहे कॉस ए कॉन्स्टंट येईल कॉस ए बाहेर घेतला इंटिग्रल कॉट एक्स मायनस ए डीएक्स मायनस साइन ए बाहेर घेतला कारण कॉन्स्टंट आहे इंटिग्रल 1 dx दॅट विल बी इक्वल टू कॉस ए कॉटचं इंटिग्रल आहे तर लॉग ऑफ साइन एक्स मायनस ए अपॉन एक्स चा कोएफिशिएंट 1 येतो मायनस साइन ए 1 चं इंटिग्रल येते एक्स प्लस सी मग फायनल आन्सर आलं कॉस ए इंटू लॉग ऑफ cos a into log of sin x minus a minus x sin a किंवा sin a into x plus c here is integral cos a upon sin of x minus a cos x हा लिहिला खाली अँगल x मायनस a मग cos of x मायनस a प्लस a आता हा a घ्यायचा x मायनस a घेतला आणि हा b घेतला cos a प्लस b चा फॉर्म्युला cos a cos b मायनस sin a sin b म्हणजे cos x मायनस a cos a मायनस sin x मायनस a sin a अपॉन sin x minus a सेपरेशन केलं cos x minus a cos a upon sin x minus a minus sin x minus a sin a upon sin x minus a cos upon sin cot x minus a into cos a sin x minus a कॅन्सल झाला इथं sin a राहिला cos a बाहेर घेतला इंटिग्रल cot x minus a dx मायनस sin a बाहेर घेतला इंटिग्रल 1 dx cos a cot चे इंटिग्रल log of sin x minus a x चा कोएफिशिएंट 1 माइनस sin a 1 चा इंटिग्रल x प्लस c where c is constant of integral next one integral sin x minus a upon cos x plus b
dx is equal to integral sin x खालच्या प्रमाणे ऍडजस्ट करायचा x प्लस बी मायनस बी आणि हा मायनस ए अपॉन कॉस एक्स प्लस बी. खाली अँगल आहे एक्स प्लस बी मग वरती ऍडजस्ट करायचं एक्स प्लस बी घालवण्यासाठी मायनस बी आणि इथं मायनस ए इज इक्वल टू इंटिग्रल साइन एक्स प्लस बी हा पहिला अँगल मायनस चिन्ह बाहेर काढतो ए प्लस बी मायनस साइन बाहेर काढलं तर ए प्लस बी कॉस एक्स प्लस बी डीएक्स इज इक्वल टू इंटिग्रल साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला साइन ए कॉस बी साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी अपॉन cos x plus b dx that will be equal to आता सेपरेशन करतो sin x plus b cos a plus b upon cos x plus b minus cos x plus b sin a plus b upon cos x plus b into dx is equal to integral sin upon cos tan x plus b into cos a plus b minus cos cos कॅन्सल झाला sin a minus a plus b राहिला dx आता a आणि b कॉन्स्टंट आहे मग cos a plus b sin a plus b हे कॉन्स्टंट आहेत cos a plus b इंटिग्रल tan x plus b dx minus sin a plus b integral 1 dx that will be equal to cos a plus b त्यांचं इंटिग्रल आहे तर log of sec x plus b त्यांचं इंटिग्रल log of sec x plus b x चा कोएफिशिएंट 1 मायनस sin a plus b 1 चं इंटिग्रल येतं x प्लस c फायनल आन्सर आलं cos of a plus b into log of sec x plus b minus sin a plus b into x plus c. See again. खाली अँगल आहे x प्लस बी वरचा अँगल ऍडजस्ट करायचा साइन ऑफ एक्स प्लस बी केला मायनस बी केला आणि मायनस ए तसंच लिहिला साइन ऑफ एक्स प्लस बी पहिल्या ब्रॅकेट मध्ये लिहा मायनस चिन्ह कॉमन मायनस ए प्लस बी किंवा बी प्लस ए दिस इज ऑफ द फॉर्म साइन ए मायनस बी याचा फॉर्म्युला आहे साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी मग साइन एक्स प्लस बी कॉस ए प्लस बी मायनस कॉस एक्स प्लस बी साइन ए प्लस बी अपॉन कॉस एक्स प्लस बी सेपरेशन केलं साइन एक्स प्लस बी कॉस ए प्लस बी अपॉन कॉस एक्स प्लस बी मायनस cos x plus b sin a plus b upon cos x plus b sin upon cos tan x plus b cos a plus b मायनस हे झालं कॅन्सल sin a plus b cos a plus b बाहेर घेतला इंटिग्रल tan of x plus b मायनस sin a plus b बाहेर घेतला इंटिग्रल 1 dx cos a plus b tan चे इंटिग्रल येतं log of sec x plus b upon x चा कोएफिशिएंट 1 minus sin a plus b 1 चे इंटिग्रल येते x plus c where c is constant of integral.
पुढचं इंटिग्रल 1/sin x cos x प्लस 2 cos square x dx. आता पहिल्यांदा याच्यात सिम्प्लिफाय करायचे आपल्याला आणि मग इंटिग्रेट करायचे. सिम्प्लिफाय करण्यासाठी कॉस स्क्वेअर ने डिवाइड करतो मी 1/cos स्क्वेअर, इथं sin x cos x अपॉन cos स्क्वेअर प्लस 2 cos स्क्वेअर x अपॉन cos स्क्वेअर x. प्रत्येकाला cos स्क्वेअर x ने डिवाइड न्यूमरेटर एंड डिनोमिनेटर बाय cos स्क्वेअर x. cos स्क्वेअर x ने न्यूमरेटर डिनोमिनेटर दोन्हींना डिवाइड केलं. इंटिग्रल 1/cos स्क्वेअर sec स्क्वेअर x अपॉन एक cos कॅन्सल झाला sin अपॉन cos tan x प्लस cos स्क्वेअर कॅन्सल झालं 2 dx. आता डिनोमिनेटर t पुट अप करा. पुट tan x is equal to tan x plus 2 is equal to t. Differentiating tan x चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x is plus 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 is equal to dt by dx. मग sec स्क्वेअर x dx is equal to dt. Integral becomes sec स्क्वेअर x dx हा dt आला आणि खालचं t आलं म्हणजेच log t प्लस c log of tan x plus 2 plus c. See again, integral 1/sin x cos x plus 2 cos square x. मग आता cos स्क्वेअर ने न्यूमरेटर डिनोमिनेटरला डिवाइड केलं, 1 ला डिवाइड केलं 1/cos स्क्वेअर x, याला डिवाइड केलं sin x cos x अपॉन cos स्क्वेअर x प्लस 2 cos स्क्वेअर x अपॉन cos स्क्वेअर x. 1/cos स्क्वेअर x sec स्क्वेअर x येईल, एक cos कॅन्सल झाला sin अपॉन cos tan e, cos स्क्वेअर कॅन्सल झाला हा 2 आला. tan x प्लस 2 हा t घेतला. डिफरेंशिएटिंग tan x चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x, 2 चा डेरिव्हेटिव्ह 0, t चा डेरिव्हेटिव्ह dt by dx. sec स्क्वेअर x हा into dx is equal to dt. इंटिग्रल बिकम sec स्क्वेअर x dx हा dt घेतला, खालचा t आहे. मग 1/t चं इंटिग्रल येतं log t plus c, म्हणजेच log of t ची किंमत टाकून द्या tan x plus 2, म्हणजे log of tan x plus 2 plus c, where c is constant of integral. आणखी एक प्रॉब्लेम पहा. इंटिग्रल cos raised to 8x into cot x dx is equal to ठीक आहे. पुढच्या लेक्चरला पाहूया.